काका अरे अरविंदा, तुला मगाशी म्हटलं नव्हतं हेच ते जय खानोलकर आणि आदिती खानोलकर. परशुराम खानोलकरांचे छोटे सुपुत्र आणि ह्या आमच्या सुनबाई. हो माने. हो आलोच. अरविंदा आलोच बर का. रे हेच सांगायला मी येत होतो तर वहिनी मध्ये आल्या. जय आता काय होणार? हे धर तुम्ही आलोच. सुहास हे घे. हॅलो. हा आदिती, कशी झाली पूजा? छान झाली. अण्णा भेटले? त्यांना सुद्धा खूप बरं वाटलं असेल नाही? हो. काय म्हणाले ग? त्यांची तब्येत बरी आहे ना? हो काकू, मी आता ठेवू का फोन? मी तुम्हाला थोड्या वेळाने करते फोन. काय ग, काय अडचण आहे का? नाही काकू, काकू खूप मोठा गोळ झालाय. काय ग, काय झालं? आमच्या ऑफिस मधले कदम काका आहेत ना, त्यांना कळलं की आमचं लग्न झालंय. काय? हो. आम्ही इथे खूप आनंदाने आलो होतो की आज कोणाशीही खोटं बोलावं लागणार नाही, पण आम्हाला कुठे माहित होतं की इथे कदम काका येतील. काकू मला तर काहीच कळत नाही. मला खूप भीती वाटतेय. आता पुढे काय होईल? आदिती तू आधी शांत हो बघू. काकू खूप हळवेत होते, पण आता इथून कोणाशीही न बोलता, कोणाचं काही न ऐकता निघून गेलेत ते. हे बघ, ही आता घाबरून जायची वेळ नाहीये. अगं जसा तुम्हाला धक्का बसला तसंच त्यांना सुद्धा धक्का बसला असेल ना. आता तुम्ही असं करा, त्यांना गाठा आणि शांतपणे त्यांच्याशी सगळं नीटपणे बोला. हो. जय गेलाय त्यांच्या मागे, आता मीही जाते. हो, आणि काही अडचण आली तर मला लगेच फोन कर. हा. हो.